हाय हॅलो नमस्कार, मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुमच्यासोबत कुठली रेसिपी नाहीये तर कुठला ब्लॉग पण नाहीये, तर आज मी तुमच्यासोबत अशी एक ट्रिक शेअर करणार आहे की ती ट्रिक वापरून आपल्या घरामध्ये आपल्या मोठ्यांपासून तर लहानांपर्यंत खूप सारा असा फायदा होणार आहे। तर ती कुठली ट्रिक आहे तर पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला आपण आपल्या पटकन व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघू शकता की आता आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात आणि त्यांना बरेच समस्या, दातांबद्दल बऱ्याच समस्या असतात। त्यांचे दात पिवळे असते, सकाळी घाईगडबडीत ब्रश करत नाही तर त्यामुळे ते दात पिवळे होतात। पिवळे झाले की त्याचा वास येतो, वास आला की मग कीड लागते आणि मग ते दवाखान्यात जा, डॉक्टरकडे जा आणि मग ते दाढ काढणार, अशा बरेच समस्या होतात। तर माझ्याकडे अशी एक ट्रिक आहे की ती जर वापरून ना, ती जर यूज केली ना तुम्ही, तर पिवळे दात ते पण होणार नाही आणि तोंडांचा वास पण येणार नाही किंवा दाढ किडणार पण नाही। तर चला पटकन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर कुठली ट्रिप आहे तर मी तुम्हाला ती सांगणारच आहे। तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपल्याला आहे ना, तर इथं हे बनवायचं आहे याची पेस्ट। तर पेस्ट बनवायसाठी इथं मी ना 2 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 2 लवंगा घेतलेल्या आहेत आणि 4 इथं छोटे मोठे असे तुळशीचे पाने घेतलेले आहेत। तर सगळ्यात अगोदर आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे। तर आणि हे मी दोघांसाठी यूज करणार आहे, तर त्यामुळे मग जर तुम्ही जास्त लोकांसाठी यूज करणार असाल तर तुम्ही जास्त घेऊ शकता। तर सगळ्यात अगोदर आपल्याला याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर यामध्ये 2 आपल्याला हे टाकायचं आहे आणि त्यानंतर एक आल्याचा तुकडा आहे आपल्याला हा टाकायचा आहे, 2 लवंगा टाकायचे आहेत बघू शकता आणि हिच्या छोटे मोठे हे 3 असे तुळशीचे पाने टाकायचे आहेत आणि आपल्याला हे ना आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला हे चांगलं बारीक करून घ्यायचं आहे। आपल्याला अशी याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे।